नमस्कार मंडळी. खूप दिवस झाले चॅनलवर मी कुठला व्हिडिओ अपलोड केला नव्हता आणि त्यामुळे मला बऱ्याच सबस्क्रायबर्सचे मेसेजेस आले की तुमचे व्हिडिओज काय येत नाही आहेत. तर त्याचं कारण असं होतं की माझी तब्येत जरा खराब होती आणि ज्यावेळेला तुमची तब्येत खराब असते तर त्यावेळेला फक्त त्यावर लक्ष देणं हीच तुमची प्रायोरिटी होऊन जाते आणि माझंही अगदी तसंच झालं होतं. पण आता मी पूर्णपणे बरी झाली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी मनापासून काहीतरी शेअर करायला आली आहे. तर आजचा विषय हाच आहे की अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही आजारी पडता तर त्यावेळेला घर, मुलं, तुमचं आरोग्य आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळणं हे भारताच्या तुलनेत थोडंसं अधिक कठीण होऊन जातं. कारण भारतामध्ये कसं असतं की तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असतं, शेजारी पाजारी असतात, घरामध्ये मदतनीस असते. तर त्यावेळेला एवढ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत की ही सगळी माणसं सहज उपलब्ध असतात. पण अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमचेच असता. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या असतात. जबाबदाऱ्या पण तुमच्यावर भरपूर आहेत आणि परत स्वतःची काळजी घ्यायची आहे. आजारी जरी असेल तरी स्वतःच उठून सगळं करायला लागतं. तर त्यावेळेला थोडासा एकटेपणा यायची शक्यता असते आणि अशा वेळेला मग भारताची खूप आठवण येते, आपल्या घरच्यांची खूप आठवण येते. कारण आपल्याकडे सर्दी खोकला किंवा काही ताप वगैरे आला तर लगेच आपली आई, आजी किंवा कोणी आपल्याला काढा करून देतील, काहीतरी घरगुती उपाय सांगतील. पण तसं इथे काहीच नसतं. इथे तुम्ही आजारी असाल तर ह्याही गोष्टी तुम्हाला तुमच्याच करायला लागतात आणि हे थोडंसं अवघड होऊन जातं. आणि डॉक्टरकडे पण इथे जायचं असेल तर अपॉइंटमेंट लागते, त्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. आपल्या इथे कसं आहे की थोडंसं काही झालं की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, आपल्याला गोळ्या वगैरे देतात आणि आपण 2-3 दिवसात ठणठणीत होतो. पण इथे तसं नाही आहे. इथे अपॉइंटमेंट, मग तो इन्शुरन्स, ते कोपे, या सगळ्या चक्रव्यूहात आपण अडकून जातो. तर मला अमेरिकेत नवीन येणाऱ्यांसाठी हेच सांगायचं आहे की आल्या आल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप अंगावर आल्यासारख्या वाटू शकतात. पण जर तुमची मनाची तयारी असेल तर त्या गोष्टी नक्कीच सुखकर होतील. तुमच्या घरातले किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी जर अमेरिकेत कोणी येणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. त्यामुळे त्यांनाही लक्षात येईल की कुठल्या गोष्टींना आपल्याला फेस करायला लागणार आहे आणि त्यांच्या मनाची नक्कीच तयारी होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.